नमस्कार, मैं पायल शुक्ला और आप देख रहे हैं 24 न्यूज। आइए एक नजर डालते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों पर। बुलेटिन में सबसे पहले बात करेंगे महाराष्ट्र विधानसभा के शीतकालीन सत्र की, जिसे लेकर सुरक्षा के कड़े इंतजाम किए गए। शीतकालीन सत्र 8 से 14 दिसंबर तक नागपुर में आयोजित किया जाएगा। शहर में 8,000 से अधिक पुलिस कर्मचारी तैनात किए गए हैं ताकि इस सत्र के दौरान कानून व्यवस्था बनाए रखी जा सके। इसके अलावा सुरक्षा व्यवस्था को मजबूत करने के लिए 5 राज्य रिजर्व पुलिस बल की कंपनियां, 1400 होमगार्ड के अलावा फोर्स 1 की एंटी टेरर टीम भी तैनाती का हिस्सा होंगी। शहर में सीसीटीवी कैमरों की संख्या भी बढ़ा दी गई है। क्राइम ब्रांच, ट्रैफिक पुलिस और स्थानीय पुलिस की संयुक्त टीम संवेदनशील इलाकों में गश्त करेगी। बीडीडीएस टीम, डॉग स्क्वाड और आधुनिक उपकरणों से सुरक्षा जांच की जाएगी। बता दें कि सीएम फडणवीस के तीसरे कार्यकाल का यह दूसरा शीतकालीन अधिवेशन है। वहीं परंपरागत तौर पर मुख्यमंत्री की ओर से उनके निवास रामगिरी में चाय पार्टी का आयोजन किया गया था, जिसमें विपक्ष को भी निमंत्रित किया गया, लेकिन विपक्ष ने चाय पार्टी का बहिष्कार करके सरकार के प्रति अपनी नाराजगी व्यक्त की, जिसके बाद राजनीतिक गलियारों में तहलका मच गया। वहीं दूसरी ओर महाविकास आघाड़ी ने सत्ता के खिलाफ अलग मोर्चा खोलकर सरकार की मुश्किलें बढ़ा दी है। इस अफरा तफरी के बीच इंडिगो की लापरवाही ने मुद्दे को और भी आगे बढ़ा दिया। उड़ानें रद्द होते ही कई नेता सड़क और रेल मार्ग से नागपुर पहुंचने पर मजबूर हो गए, जिससे पूरा शेड्यूल अस्त व्यस्त हो गया। नागपुर एयरपोर्ट से लेकर विधान भवन तक हर तरफ तनाव, नाराजगी और बयानबाजी का माहौल साफ दिखा। इन सब के बीच यह संकेत दिख रहा है कि सत्र में टकराव, हंगामा और आक्रामक बहसें तय हैं। 3 अधिवेशनं झाली ना, हे 4थं अधिवेशन आहे। कोण घटनात्मक आहे, कोण घटनात्मक नाहीये, हे सभागृहामध्ये एकदा होऊन जाऊ द्या ना। आपण जे बाहेर मीडियावर बोलता ते एकदा सभागृहात बोलायची हिंमत ठेवा, मग बघूया कोण काय घटनात्मक आहे आणि कोण घटनात्मक नाहीये ते। बघा, सभागृहामध्ये यांची भाषा वेगळी असते, सभागृहाच्या बाहेर वेगळी असते। जर हे सगळं ठरणार असेल तर हे संख्या लागते ना, त्याच्यासाठी विरोधी पक्ष नेता ठरवण्यासाठी संख्या लागते। अशा केंद्रामध्ये पण तोच नियम आहे, इकडे पण तोच नियम आहे। पहिलं भास्करराव जाधवांनी अभ्यास करून घ्यावा की घटना काय म्हणते आणि त्याच्यावरती आकडेवारी फार महत्वाची असते। आकडेवारी असती तर तुम्हाला हे मिळालं असतं। ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही। मला वाटतं ही जी चर्चा सुरू झाली, आज सकाळी सुरू झाली की विरोधी पक्ष नेता कोण होणार, कधी होणार, काय होणार, मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय आहे। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरतायत हे, कशाला घाबरतायत हे? विरोधी पक्ष नेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस, म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल, दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे? बरं, असं झालेलं आहे की सरकारमध्येच 2 विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात, ह्या अफवांवर विश्वास ठेवू नका। कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसांनी पेरलेली हे आम्हाला सगळं माहिती आहे। पण एक लक्षात घ्या तुम्ही, जे आमच्या कानावर येतं की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष 2 गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। जर तुम्ही गेल्या 1 वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे आणि उठ सांगितलं तर उठ, बस सांगितलं तर बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेलं आहे। नेमकं कोणी याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल।